तर आम्ही वेशीवरती टांगू लागलो म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे त्या माऊलीला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग हरामखोरानं त्या आईला सगळं काय कळतं म्हणून आज ताट माननं तू इथं बसलेला आहेस बाग इकडे बघ रे 103 ताप तुझ्या अंगामध्ये असतो रे नालायक 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बाग प्रचंड थंडी वाजत असते त्या माऊलीला प्रचंड ताप तिच्या अंगामध्ये आहे तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर दिवसभर माझं लेकरू दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल दिवसभर माझं लेकरू उपाशी राहील माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल माझं लेकरू आजारी पडेल पोरानो ही आई तुला कळाली का रे नाही कळाली याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला याच आई बापाच्या आबरूचे लक्तर तुम्ही वेशीवर टांगू लागला म्हणून आज तुझ्या म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बाप नालायका ही आई तुला कळाली का हा बाप तुला कळाला का नाही कळाला पोरीनो तू तुझी ओळख विसरलीस बाग तू तुझी ओळख विसरलीस आणि म्हणून जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो बाग आज तुझ्या काळजावरती पेरतो बाग ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा त्या माऊलीचं नाव आई आहे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या दोन्ही गालाचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा त्या देव माणसाचं नाव बाप आहे आणि म्हणूनच आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ पोरा पोरी तू तुझी ओळख विसरलीस बघ तू तुझी ओळख विसरलीस बघ पोरी तू का म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी पण पोरी तू या राष्ट्राला विसरू लागली या शिवधर्माला विसरू लागली आई बापाला विसरू लागली म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पिशवीमध्ये एक लुगडं होतं अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ सगळं काही ती माऊली सहन करत होती जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या बघ तरी सुद्धा एका बडक्या वाड्यामध्ये ती माऊली जात होती बघ अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती आणि पिशवीतला लुगडा अंगावर चढवत समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या पोरे ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस ती आई म्हणजे तू आहेस बघ पोरी तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी तू एवढी स्वस्त नाहीस पोरी तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बघ आणि ही ओळख कधीच विसरायची नाही तर बसलेल्या प्रत्येक आईला मी सांगतोय 2 मार्क्स पोरगीला कमी पडले तर चालतील 2 मार्क्स पोरगीला कमी पडले तर चालतील पण सांगा तिला कोण आहे ती कोणाच्या बोटी तिने जन्म घेतलेला आहे सांगा तिला हे बघ 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे माझं आहे माझं आहे पण नाही पोरी एक रणचंडिका उठले बाग हातामध्ये तलवार घेतले घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी तू एवढी स्वस्त नाहीस का
कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं या वसाला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. हे पोरे, तुझ्या आई बापाला हे पोलीस स्टेशनला उभं करावं. हे तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. हे 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 पोरे, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी, एवढी स्वस्त नाहीस तू पोरी. हे बघ, हे छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. हे शील सत्याप्रयता शास्त्रप्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्य महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. ए आजपासून ही ओळख विसरायची नाही बघ. ए पोरा, ए नालायका, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. ए नालायकानं, म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही रे. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावता, तेच पोरग ज्या वेळेला बापानं फक्त मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करत रे हरामखोरानं, त्या बापानं जगायचं कसं रे? तेच पोरग अलगद व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकत, आपल्या आई बाबाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टाकतं, त्या बापानं जगायचं कसं रे पोरानं? म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ. आज मी तुझ्या समोर उभा आहे. आज मी तुझ्या समोर उभा आहे. आज मी तुझ्या समोर उभा आहे. हे नालायका, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे संभाजी राजांचा. या पोरगीला जरा पकडा, हिला फिरू देऊ नका प्लीज, नाहीतर मी कार्यक्रम बंद करेन. तिला जाऊ दे, मागे जाऊ दे. वय वर्ष 32 संभाजी राजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. असंख्य जखमा आहेत संभाजी राजांच्या शरीरावरती. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टाप 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 खाली गळत आहे. अमावस्याचा तो दिवस, अमावस्या सुद्धा थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे आणि मृत्यूच्या दारात औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा, ए संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वह हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्याला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे माते, एखादा खेळा जर तुझ्या पोराच्या पायामध्ये घुसला तर 4 दिवस तुला झोप लागत नाही बघ, 2 दिवस पोरग तुझा हंबरडा फोडतं. हे पोरानो, एखादा खेळा जरी आमच्या पायामध्ये घुसला तर हे आम्हाला आमचा आई बाप आठवतो. हे वेदना मी म्हणून थाई तुझ्या डोळ्यासमोर नसती. ऐक रे, तुझ्यासाठी काय बलिदान केलं माझ्या राजानं. हे तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. आणि आता औरंगजेब म्हणतो, संभा संभा अब तो झुक जा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य और उन गद्दारों के नाम जो नमक हमारा खाते और काम तुम्हारे लिए करते हैं. बस उन गद्दारों के नाम दे दे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. इसी वक्त तरी सुद्धा माझ्या संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज यत्किंचित कमी झालं नाही. 2 फुटावरच्या त्या साड्या 1 फुटावर आल्या, 1 फुटावरच्या साड्या 2 इंचावर आल्या आणि एका क्षणात दोन्ही तापलेल्या साड्या माझ्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्र आवाज झाला, डोळ्यांच्या खोबणीतून काळं रक्त टप टप गळू लागलं. पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकला नाही, कारण माझ्या संभाजी राजांना त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा त्यांचं स्वराज्य कळालेलं होतं. हे नालायकानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? नाही कळाला. या बापाला तुम्ही लाचार करू लागला, या बापाच्या आबरूची लक्तर तुम्ही वेशीवरती टांगू लागला आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा. तुला बाप कळाला पाहिजे, तुला आई कळाली पाहिजे. हे नालायका, कळाली पाहिजे बघ. आज राष्ट्राला तुझी गरज आहे पोरा. व्यसनाच्या विळख्यातून थोडासा बाहेर ये, हे पोरे. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आईला पहिला प्रश्न विचारलास ना, या आई तुला किती वेदना होतात. आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. घड्याळाची फक्त 30 मिनिटं तुझ्या आयुष्यातले बघ, घड्याळाची फक्त 30 मिनिटं. हे बघ, आज पळत पळत जायचं. त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा संघर्ष, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे या राष्ट्राचं अध्यात्म. पोरी, हे पोरा, पळत पळत आज जायचं. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालत तिला दुसरा प्रश्न विचारायचा. कारण हे बघ, 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ.
25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं, सगळं घरदार तिनं सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज बळत बळत घरी जायचं वाघ, आज बळत बळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडल बघती, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघती, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची आई येईल बघ. हे हंबरडा फोडल बघ. हे अक्का अक्का ताई ताई करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे पोरी, ती हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुझी आई तुला म्हणल पोरी, खराय पोरी, खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे बोरी, तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजोळी घेऊन जात होती, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण बोरी, आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ.